ही जी 3 वांगी आहेत त्याचं आज आपण करणार आहोत वांगी फ्राय. जी वांगी फ्राय असणार ती मस्त अशी मसालेदार आणि थोडी चटपटीत चवीची असणार आहे. तर ही 3 वांगी आहेत ती छान असं गोल असे त्याचे काप मी कापून घेतलेत. ह्या प्लेटमध्ये 2 चमचे मी चण्याचं पीठ घेते. त्यात थोडंसं हिंग, हळद, धणेपूड, लाल मसाला, जिरेपूड, चाट मसाला थोडा आणि मीठ. हे सगळे मसाले त्या पिठामध्ये मिक्स करायचे आणि ह्याच मसाल्यामुळे वांग्याची चव आहे ती मस्त अशी चटपटीत लागते. ते सगळं पीठ त्या वांग्याच्या कापांना लावून घ्यायचं. हे सगळं मी वांग्याच्या कापांना सगळं लावून घेतलंय. आता तव्यावरती थोडं तेल घालायचं आणि दोन्हीकडून ही वांगी फ्राय करून घ्यायची. दोन्हीकडून ही जी वांगी आहे ती फ्राय करून झाली. आता जी बाकीची वांगी आहे तीही फ्राय करून घेते दोन्ही साईडनी. आणि अशा प्रकारे ही चटपटीत अशी छान अशी चवीला लागणारी वांगी मस्त लागतात. आणि ह्या वांगीबरोबर एक छान अशी डाळ असेल ना, तर साधंसुद्धा जेवण पण छान जेवण होऊन जातं. ह्या डाळीमध्ये बघा ही डाळ एकच आहे मूग डाळ, पण त्याच्यामध्ये एक पॉलिश केलेली जास्त प्रमाणात आणि एक कमी पॉलिश केलेली म्हणजे जी ऑर्गॅनिक डाळ म्हणतो ती मूग डाळ आहे. तर माझं असं म्हणणं असं नाही की ह्या 2 डाळी पाहिजे ह्या डाळीसाठी. माझ्याकडे ह्या दोन्ही डाळी होत्या. एक कमी प्रमाणात होती म्हणून मग जी दुसरी होती आपल्या साध्या दुकानात घेतलेली ती घेतली आणि ही तुरीची डाळ थोडीशी. ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवायच्या आणि कुकरला लावण्यास आधी त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचं आणि 1 चमचा तेल घालायचं आणि ही डाळ कुकरमधून शिजवून घ्यायची. कढईत तेल घ्यायचं, जिरे घालायचं आणि आपल्याकडे जे खडे मसाले असतात, डब्यामध्ये जे असतात त्यातले थोडेसे खडे मसाले घालायचे. तेजपत्ता घालायचा त्यामध्ये आणि हे तेलामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर लसूण, अद्रक, टोमॅटो, कांदा, मिरची हे पण तेलामध्ये सगळं फ्राय करायचं. त्यात थोडी जिरेपूड, धणेपूड आणि लाल मिरची पावडर हे पण सगळं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर जे उकळलेल्या ज्या डाळी आहेत त्या घालायच्या. त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि ही डाळ मीठ घालून शिजवायचं. याआधी आपण थोडं मीठ घातलं होतं डाळ शिजताना. तर मिठाचा थोडा अंदाज घेऊन मीठ घालायचं. मला थोडं मीठ कमी वाटतंय, थोडंसं मी टाकते त्याच्यामध्ये. आता ही डाळ शिजते तोपर्यंत आपण तडका करूया. तडक्यासाठी नेहमीप्रमाणे तेल, त्याच्यामध्ये मोहरी, लाल मिरच्या, जाडसर फोडी केलेला टोमॅटो, त्यानंतर लाल मिरची पावडर, सगळा तडका मस्त गरम करायचा आणि त्या डाळीवर टाकायचा. ही साधी सोपी तडक्यावाली मस्त अशी मूग डाळ आणि तूर डाळ दोन्ही मिक्स डाळ आपल्या तयार होतात. थोडं नेहमीच्या डाळीपेक्षा थोडी वेगळी चव चाखायला मिळते ह्या थोड्या थोड्या मसाल्याच्या बदलामुळे. वरून कोथिंबीर घालायची. भात आहेच खाण्यासाठी. भातावर वाढायची डाळ आणि खाण्यासाठी चालू करायचं.